की इथं सह्याद्री पर्ल फार्मिंग म्हणून एक खूप मोठा प्लांट आहे। स्वप्नील सर सोबत ओळख झाली आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिली। त्याच्यानंतर त्यांनी एनकरेज केले की तुम्ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे। एक लाईव्ह शिंपला दाखवला, एवढी मोठी या प्रमाणात मोत्याची शेती करतात। कोकणामध्ये येऊन यांनी एवढा मोठा प्लांट टाकला। नमस्कार, माझं नाव डॉक्टर रुपाली महादेव मुळे आहे। मी नवीनच VD ग्रेड 1 लाटवनमध्ये जॉईन झालेले आहे ॲज अ वेटरनरी डॉक्टर म्हणून। आणि त्याच्या थ्रूच मला इथं लाटवनमध्ये काय काय आहे असं इन्फॉर्मेशन घेताना मला पत्ता लागला की इथं सह्याद्री पर्ल फार्मिंग म्हणून एक खूप मोठा प्लांट आहे। तर एकदमच दवाखान्याच्या बाजूलाच असल्यामुळे आणि नवीनच गोष्टीचा पत्ता लागल्यामुळे मी इथं व्हिजिट करायला आले। त्याच्यामध्ये माझी स्वप्नील सर सोबत ओळख झाली आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिली। त्याच्यानंतर त्यांनी एनकरेज केले की तुम्ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे। मी मग इथे येऊन पाहिल्यानंतर ॲज अ वेटरनरी डॉक्टर मी खूप साऱ्या प्राण्यांसोबत काम केलेलं आहे, पण एक ॲक्वॅटिक कल्चरमध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये मी कधी काही पाहिलेलं नव्हतं। त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर सरांनी मला जेव्हा पहिल्यांदा एक लाईव्ह शिंपला दाखवला, एक लाईव्ह मसल दाखवले, तेव्हा मग इतकं ते पूर्ण कल्चर पाहून मला खूप चांगलं वाटलं। आणि एवढ्या मोठ्या प्लांट किंवा एवढं मोठं एक इथं कल्चर चालतं, एवढी मोठी या प्रमाणात मोत्याची शेती करतात हे नंतर मला समजलं। आणि जिथं की आज असं चालू आहे की म्हणजे प्रत्येक कोकणातला माणूस काहीतरी कमवणी करण्यासाठी बाहेर जातो, मुंबईला जातो किंवा मग इथं कोणी राहतच नाही। तर अशामध्ये कोकणामध्ये येऊन यांनी एवढा मोठा प्लांट टाकला आणि एवढी मोठी त्याच्यामधून ते कमाई करतायत किंवा एवढा मोठा रेव्हेन्यू त्यांनी जनरेट करतायत आणि त्याचं पाहून मला खूपच चांगलं वाटलं।